दरम्यान 10 दिवसात चौथ्यांदा झालेल्या इंधन दरवाढीवरनं अनेक राजकीय प्रतिक्रिया देखील आलेल्या आहेत. त्यापैकी काही महत्त्वाच्या प्रतिक्रिया पाहूया. आम्हाला याचं काही आश्चर्य वाटत नाही. गेल्या 6 महिन्यातली राहुल गांधी, अखिलेशजी, ममता दीदी आणि आमच्या सगळ्यांचीच संसदेतलीच भाषणं जर तुम्ही काढून बघितली तर तुमच्या लक्षात येईल सातत्याने पेट्रोल डिझेलचे भाव प्रचंड वाढणार आहेत. याच्यासाठी काय नियोजन आहे? तुमच्याशीच बोलताना मी भारत सरकारला विनंती केली होती की एक ऑल पार्टी मीटिंग बोलवा. जगात क्रायसिस चाललंय, भारतात इकॉनॉमिक क्रायसिस करून आपली इकॉनॉमी प्रचंड, आपली आर्थिक व्यवस्था ही कोलमाडेल काय अशी परिस्थिती आलेली आहे. हा देश आर्थिक डबघाईला येणार हे गेले 6 महिने आम्ही सगळे सांगतोय. राहुल गांधी यांनी मार्चमध्ये ही सूचना दिली होती की अत्यंत बिकट परिस्थिती निर्माण होणार आहे आणि या देशावरती स्वातंत्र्यानंतरचं सर्वात मोठं संकट येतंय. कारण का प्लॅनिंग नाही. असंच संकट 2007-2008 मध्ये पूर्ण विश्वामध्ये आलं असताना मनमोहन सिंग यांच्यासारखे हुशार प्रधानमंत्री आणि अर्थतज्ञ होते. त्यांनी भारताला झळ लागू नाही दिली. झळ. आता मात्र सर्वसामान्यांनाही झळ लागते. आहे की काही ठिकाणी थोडा पेट्रोल पंपाच्या लोकांना भीती वाटत आहे की इतके लोक येतील, पण तरी आता मॅनेजमेंट झाला आहे. माननीय मुख्यमंत्र्यांनी स्वतः सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून प्रत्येक जिल्हाधिकाऱ्याकडून आढावा घेऊन पेट्रोलची कृत्रिम टंचाई होऊ नये, जी स्केअरसिटी आहे ती दूर व्हावी याकरता स्पष्ट निर्देशांनी काही SOP दिलेली आहे. त्यावर जर योग्य काम केलं तर मला वाटतं पेट्रोल डिझेल टंचाई होणार नाही. भारताने इराण आणि रशियाकडून तेल खरेदी करू नये. तो तेल कितीही महाग असला तरी कॅलिफोर्नियाकडूनच तेल खरेदी केला पाहिजे असा फतवा अमेरिकेने काढलेला आहे. आणि त्यामुळं ही टंचाई कृत्रिम नाही. ही दरवाढ उद्या पेट्रोल 150 रुपयावर जाईल, डिझेल 140 रुपयापर्यंत जाईल. पुढच्या महिनाभरामध्ये ही परिस्थिती होईल. फक्त एवढंच आहे की एकाच वेळेस वाढवायचं नाही, म्हणून 1-2 रुपये वाढवण्याचं काम सुरू आहे. कांद्याचे भाव घसरतायत, पेट्रोलचे भाव वाढतायत, डिझेल आता पेट्रोल पंपवर बंद करण्यात आलं आहे असं मला आज बरेच शेतकऱ्यांचे फोन आले. काही ठिकाणी त्या ठिकाणी फक्त 500 रुपये 2000 रुपयाचं डिझेल भरण्याची परवानगी देत आहेत. त्यासोबत खत पण त्या ठिकाणी बंद, शेतकऱ्यांना मिळत नाहीये. हे सगळं सुरू असताना आम्ही उद्या एक जन आक्रोश रस्ता रोको मार्केट यार्डामध्ये सगळे शेतकरी, कारण का जसं मी म्हणाली डोक्यावरनं पाणी गेलं आणि आता लोकांमधून तुम्हाला उद्रेक आणि उठाव, त्याचं पहिलं पाऊल कॉक्रोच जनता पार्टी होतं, पण आता रस्त्यावर पण लोक उतरल्याशिवाय राहणार. मैंने आपसे 2-3 दिन पहले पूछा था क्या हमारे देश को रशिया और ईरान से तेल और गैस खरीदना चाहिए. लगभग 97% लोगों ने मुझे कहा कि हाँ हमें खरीदना चाहिए. जब हमारे देश के लोग मांग कर रहे हैं कि हमें ईरान और रशिया से तेल और गैस खरीदना चाहिए, वो हमें सस्ता दे रहे हैं, पर्याप्त दे रहे हैं, तो हमारे देश के प्रधानमंत्री की क्या मजबूरियां हैं जिसकी वजह से वो तेल और गैस रशिया और ईरान से नहीं खरीद रहे. मैं आपसे पूछना चाहता हूं, आपको क्या लगता है प्रधानमंत्री जी रशिया और ईरान से तेल और गैस क्यों नहीं खरीद रहे? 140 करोड़ लोग इस वक्त दुखी हैं. पिछले 10 दिनों में लगातार डीजल में चौथी बढ़ोतरी. अगर हम बात करें तो सिर्फ डीजल से जहां तक तो महंगाई बढ़ती है, एक आम आदमी पर असर पड़ता है. हम जानते हैं कि सरकार के पास दूसरा कोई विकल्प नहीं है, लेकिन जो धीरे धीरे हमें ये जहर दे रहे हैं, जो कि थोड़ी थोड़ी हाइक कर हम सरकार से आग्रह करते हैं कि एक बार जो भी आपने डीजल में बढ़ोतरी करनी है वो करें. इससे एक ट्रांसपेरेंसी आएगी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.